नमस्कार, मी भीमराव खंड्रे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींचं सरकार अडचणीत सापडलंय का? भारतामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाली का? जिकडं बघावं तिकडं आंदोलनाचा पवित्रा. हेच भारतीय कधी काळी नरेंद्र मोदींच्या भक्कमपणे पाठीशी उभे होते. नरेंद्र मोदींबाबत जर कोण काय बोललं तर अक्षरशः त्या माणसाला तुडवून काढायचे. म्हणजे एवढं प्रेम नरेंद्र मोदींवरती लोकांचं होतं. मात्र आता 2026 मध्ये हेच लोक शिव्या घालायला लागलेले आहेत. जे अंधभक्त होते त्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत ते मात्र अंधभक्तीमध्ये विलीन झालेले आहेत. त्यांना काही दिसत नाही. देशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झालेली आहेत. जिकडे बघावं तिकडे आंदोलनाचा पवित्रा आहे, जिकडे बघावं तिकडे आंदोलन आहे. आणि ही आंदोलनं काही छोटी मोठी नाही तर भली मोठी अशी आंदोलनं सुरू आहेत. जंतर मंतरवरती सुद्धा आंदोलनं सुरू आहेत. त्याचबरोबर हरियाणा, पंजाब, राजस्थान अशा सगळ्याच प्रमुख राज्यांमध्ये आंदोलनाची धाक तीव्र होत चाललेली आहे. म्हणजे ही आंदोलनं नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवल का यामुळं का काय होईल? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे, ज्या मागण्या आहेत, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा किंवा अजून काय, हे सगळे विषय आज देशाच्या राजकारणामध्ये हे आपल्याला उमटताना दिसत आहेत. देशामध्ये हे सगळे विषय हे अतिशय क्रिटिकल बनत चाललेले आहेत. सर्वसामान्याचं कमरड मोडलेलं आहे. महागाई, बेरोजगारी ह्यानं लोक परेशान झालेले आहेत. या बघा 2012-13 मध्ये जे अण्णा आंदोलन झालं होतं अण्णा हजारेंच्या नेतृत्वात, तेच पुन्हा आंदोलन म्हणजे अण्णांना वगळता दुसरी लोक आंदोलन करायला लागलेले आहेत. तर बघा, या सगळ्या विषयांची आज चर्चा घेऊन आलेलो आहे. आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं देशाची परिस्थिती काय झालेली आहे. आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशाची परिस्थिती पाहता आज अशा स्थितीमध्ये देश येऊन ठेपलेला आहे की नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांसारखी परिस्थिती देशामध्ये कधीही उद्भवू शकते, अशी सध्याची स्थिती देशामध्ये झालेली आहे. देशामध्ये आंदोलन हे प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन सुरू आहेत. देशात भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षावरती जेवढे काँग्रेसवरती झाले त्याच्या कैक पटीनं भाजपवरती झाले आणि ते मंदिरं लुटण्यापर्यंत जाऊन ठेपलेलं आहे. देशातली जी मोठमोठाली मंदिरं आहेत या सगळ्या मंदिरांवरती भारतीय जनता पक्षाचा कब्जा आहे, RSSचा कब्जा आहे आणि ती मंदिरं लुटमार करणं हे सध्या जोरात सुरू आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी बघता देशाची स्थिती अतिशय नाजूक आणि चिंताजनक परिस्थितीमध्ये आहे असं एकंदरीत दिसते. आता भ्रष्टाचाराचे आरोप नरेंद्र मोदी सरकारवरती कोणाकोणावरती झालेत बघा. भ्रष्टाचाराचे आरोप ते सुद्धा आपण पहिल्यांदा बघू. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं सरकार 2014 मध्ये देशात सत्तेत आलं. लोकांना वाटलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाला काहीतरी चांगलं देतील. मात्र देशामध्ये जे प्रगतीपथाकडे आपण जायला पाहिजे होतं ते प्रगतीपथावरती न जाता भ्रष्टाचार हा देशामध्ये फार मोकाळलेला आहे आणि एक हाती सत्ता, एक उद्योगपती म्हणजे एका उद्योगपतीला हे सगळं दिलं गेल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता सर्वात महत्वाचं जे आहे हिंदू धर्माची, हिंदूचं जी अस्मिता आहे, राम मंदिर अयोध्येतले, या राम मंदिरातच RSS आणि भाजपनं चोरी केली असं आरोप विरोधी पक्षांनी केलाय. ते तितकंच कराय. 10,000 कोटीचा घोटाळा हा राम मंदिरामध्ये झालेला आहे, राम मंदिराच्या देणग्यामध्ये. आणि तो राम मंदिराच्या देणग्याचा जो घोटाळा आहे हा नरेंद्र मोदींची पाठ सोडायला तयार नाही. त्या घोटाळ्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि RSS असं बॅकफूट वरती गेलेले आहेत की जे कधी काळी अंधभक्त होते, कधी काळी भाजपला जर कोण काय बोललं, RSS बाबत जर कोण काय बोललं तर चौथाळून लोक उठणारी आज तीच लोक
भाजप आणि RSS ला शिव्या घालायला लागलेले आहेत, ट्रोल करायला लागलेले आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडं विकासात्मक मुद्द्यांकडे बघितलं जात होतं, देवेंद्र फडणवीस हा विकासाचा चेहरा असं म्हटलं जात होतं, त्या देवेंद्र फडणवीसांना लोक शिव्या घालायला लागलेले आहेत. जो सी लिंक वरळीचा जो रोड बनवला सी लिंक, त्याच्या उद्घाटनाला सांगितलं होतं की हे अमेरिकन टेक्नॉलॉजी, जपान टेक्नॉलॉजी, आमका आहे तमका आहे, किती जरी जोरात वारा आलं, काय जरी पडलं तर रस्ता खराब होणार नाही असं सांगितलं गेलं. मात्र त्या रस्त्याची जी दैनंदिन अवस्था झाली, तसंच महाराष्ट्रामध्ये जेवढे बी काही रस्ते झाले, प्रकल्प झाले, त्या प्रकल्पांची पावसामुळे जी दैनंदिन अवस्था झाली, यामुळं महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार सुरू आहे हे भयान वास्तव पुढे आलं. जो शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा वाऱ्यामध्ये तग धरू शकला नाही, त्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. आणि यामुळं भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आणि खास करून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची थू महाराष्ट्रामध्ये झाली. आपण बघितलं असेल, विधान सभेमध्ये काही प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस सुद्धा आक्रमक झाले. त्यांनी टीकाकारांना लक्ष केलं आणि म्हटले, हे लोक आम्हाला शिव्या घालतात, याव करतात, त्याव करतात, तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करू नका, माझी करा. म्हणजे ते महाराष्ट्रावरती नेलं गेलं, महाराष्ट्राचा अपमान करू नका. म्हणजे अशा पद्धतीनं हा समतोल ढासळला गेलेला आहे. तर असाच भ्रष्टाचार हा इतर राज्यात सुद्धा, भाजप शासित जी राज्य आहेत, या भाजप शासित राज्यांमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार सुरू आहे. आणि तो भ्रष्टाचार अक्षरशः राम मंदिरापर्यंत गेलेला आहे. जे राम मंदिर आहे त्याच्यामध्ये 10,000 कोटींचा घोटाळा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काय आरोपी पकडलेले आहेत, जे काय 8 आरोपी पकडलेले आहेत, ते आपले तिथं झाड लोट करणारे वगैरे वगैरे असं काय किरकोळ काम करणारे लोक आहेत. मात्र ह्याच्यामध्ये जी मोठी लोक होती, चंपतराय सारखे असतील किंवा त्या ट्रस्टचे सचिव असेल, अध्यक्ष असेल, अशा लोकांवरती मात्र अद्याप कारवाई केली गेलेली नाही. आणि हा जो पैसा आहे, हा सगळा भाजप आणि RSSच्या फंडामध्ये पैसा गेला अशी चर्चा सुरू आहे, अशी विरोधकांनी आरोप केलेला आहे. म्हणजे विरोधकांनी हे प्रकरण उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे, त्यांनी जेव्हा ही स्टोरी ठेवली, त्यांनी ट्विट केलं, तेव्हापासून ह्या भ्रष्टाचार निघायला सुरुवात झाली. आता त्याच्यावरती चर्चा काहीही झालं, त्याच्यावरती असं म्हटलं गेलं की राम मंदिर आम्ही बांधलं, आम्ही त्याचे पैसे खाल्ले म्हणून काय झाले, म्हणजे इथपर्यंत ही टीका टिप्पणी गेली. आणि ह्याच्यामुळं हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत त्याला ठेच पोचली गेली आणि लोकांच्या भावनांचा उद्रेक झालाय सध्या. बघा, म्हणजे राम मंदिराचा घोटाळा असेल, पुन्हा CAG अहवाल जो आलेला आहे, आयुष्यमान भारत, PM कौशल्य विकास योजना, या योजनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे, CAG ने सांगितलेलं आहे. तसंच केंद्रीय राज्यमंत्र्याने आपल्याच मुलाच्या योजनेतून म्हणजे 99 लाख रुपयाचं अनुदान घेतलं आपल्याच मुलासाठी. म्हणजे आपल्याकडे जे असलेलं मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाच्या कागदपत्रात हेराफेरी करून मुलाच्या नावे 99 लाख रुपये अनुदान घेतलं. पर्यावरण मंत्र्यांचे 4 जवळचे सहकारी बघा, त्यांनी सुद्धा अनुदान घेतलं. तसंच आता देशामध्ये जो इथेनॉलचा मुद्दा हा सर्वात मोठा गाजतो, इथेनॉल, जे नितीन गडकरींकडे आहे. आणि नितीन गडकरींची 2 मुलं इथेनॉल प्रकल्पाची मालक आहेत आणि तेच इथेनॉल आपल्याकडे E20 नावानं पेट्रोल विकलं जातं. इथेनॉल मध्ये 20-30% मिक्स केले असं सांगितलं जातं, मात्र ते 50% प्रमाण आहे. आणि नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला याचा मोठा फायदा झालेला आहे आणि याची सुद्धा चर्चा आता महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये जोर धरू लागलेली आहे. म्हणजे घोटाळाच आहे, 20,000 कोटींचा घोटाळ्याचे हे सगळं आहे. इथेनॉल म्हणजे करोडो रुपयांचा खेळ आहे. तसंच GSPCचा अहवाल आहे, ONGOचा, म्हणजे बघा, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 20,000 कोटींचा घोटाळा लपवला गेलेला, ह्याचं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक बॉन्ड, चंदा जो धंदा आलो, म्हणजे चंदा चोरी, इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा बघा मध्ये विषय निघाला होता, हे सुद्धा आपण पाहिलं असेल की हा सुद्धा घोटाळा प्रचंड गाजलेला आहे. तसंच PM केअर फंड असेल, तो सुद्धा गायब झालेला आहे. PM केअर फंड सुद्धा
गायब झालेला आहे, त्याच्यावरनं सुद्धा प्रचंड अशी टीका मोदी सरकारवरती होते. तसंच मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये बघा, अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू 10 वर्ष बघा, त्यांच्यावरती सुद्धा सीबीआयची ईडीची चौकशी सुरू होती, त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होते. पुन्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव, त्यांनी आपल्या नातेवाईकांना जमीन मिळवून दिली, जमीन गैरव्यवहार, त्याचे सुद्धा चौकशी सुरू आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराच्या त्या देणगी आहेत करोडो रुपयाच्या, त्याच्यामध्ये झालेला मोठा घोटाळा, म्हणजे जमीन खरेदी करण्यात समजा 10 कोटीला घेतली, लोक 100 कोटीला विकली गेली. हा जो घोटाळा ह्यो सुद्धा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. त्याचबरोबर बघा, रेखा गुप्ता ह्या पदावर नसतानाही कुटुंबियांना प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी करून घेतलं रेखा गुप्तांनी. म्हणजे त्यांचे जे नातेवाईक आहेत, नातेवाईकांना काही नसताना त्यांना, म्हणजे हे घोटाळाच आहे मोठा. पुन्हा भाजपची जेवढी भाजप शासित राज्य आहेत, त्या सगळ्या भाजप शासित राज्यांमध्ये प्रचंड घोटाळा सुरू आहे, हे सुद्धा आपल्याला दिसतंय. तसंच त्याचबरोबर बघा, अजून जे घोटाळे सुरू आहेत, या घोटाळ्यांमुळे नरेंद्र मोदी यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. नरेंद्र मोदींच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. तसंच बघा, सध्या आता जी आंदोलनं सुरू आहेत मोदी सरकारच्या विरोधात, ती आंदोलनं सुद्धा आपण बघूया कुठं कुठं सुरू आहेत. बघा, सर्वात महत्वाचं आंदोलन म्हणजे दिल्लीमध्ये सुरू आहे, आणि दिल्लीमध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत. मला वाटतं त्यांचा आजचा 19वा दिवस असेल उपोषणाचा. काल 18वा होता, आज 19वा दिवस असेल. 19 दिवस झालं ते अन्नत्याग आंदोलन त्यांचं सुरू आहे, आणि सरकारनं मात्र ह्याची गांभीर्यानं दखल घेतलेली नाही. सरकार म्हणते मरलं तर मरू दे, म्हणजे एवढी भयान अवस्था देशाची झालेली आहे. आणि त्या सोनम वांगचुकला जर काय झालं तर मात्र देशामध्ये गदारोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आता सोनम वांगचुक हे कधीपासून उपोषणाला बसलेत बघा, 28 जून 2026 पासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती ते आंदोलनाला बसलेले आहेत. आणि त्यांचं बघा, 18 दिवसात त्यांचं वजन 8.9 किलोने कमी झालं आहे, तर 57.15 किलोवर आलेलं आहे, म्हणजे 57 किलोवरती वजन आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा ब्लड प्रेशर 105 आणि 76 आणि शुगर 80 mg/dl अशी आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की ही चिंताजनक परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. आणि त्यांचं जे आंदोलन आहे ते कशासाठी आहे? शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रसाद, या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्यावा, कारण की त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 90 वेळा पेपर फुटलेला आहे, पेपर लीक झालेला आहे, आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सोनम वांगचुक आणि त्यांच्या सोबत जे असलेली आहे CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी, या कॉक्रोच जनता पार्टीची लोक सगळे तिथं उपोषणाला बसलेले आहेत. तर 15 जुलै 2026च्या अपडेटनुसार, आता ती कालची अपडेट, म्हणजे त्यांची तब्येत जी आहे ही बिघडत चाललेली आहे. तर देशभर आता आंदोलन सुद्धा बघूया आपण, आंदोलन कुठं कुठं सुरू आहेत बघा देशामध्ये. जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे कॉक्रोच जनता पार्टीचं. त्यांचं मागणी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे, धर्मेंद्र प्रसाद जे शिक्षण मंत्री आहेत, नीट पेपर लीक झाला, अनेक पेपर लीक होत आहेत, त्या पेपरच्या बाबतीमध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे की बाबा हे पेपर लीक काय थांबण आहे, त्याच्यामुळं हे धर्मेंद्र प्रसाद जे आहे शिक्षण मंत्री, हे काय कामाचं नाही, तर ह्यांना घरी बसवा, म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे की बाबा तो घरी बसला पाहिजे माणूस, म्हणजे दुसरा कोणी घोटाळा करणारा विचार करल, ह्याच्यासाठी हे आंदोलन आहे. आता सोनम म्हणजे बघा 28 तारखेपासून ते आजपर्यंत 18 दिवस झालं ते उपोषणाला बसले, 19वा दिवस आहे. आणि आता 20 जुलैला चलो संसद, CJPने संसदेकडे शांततेत मोर्चाची हाक दिलेली आहे. तसंच काल चंद्रशेखर रावण हे सुद्धा त्या मोर्चामध्ये जाऊन तिथं सहभागी झाले, आणि त्यांनी सांगितलंय 20 जुलैला देशातून सगळे लोक चला दिल्लीला, असं म्हणून एक आंदोलन सुरू होतंय आता जोरदार, चलो दिल्ली. त्याचबरोबर JK म्हणजे जम्मू काश्मीर राज्याला राज्याचा दर्जा, पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा म्हणून नॅशनल कॉन्फरन्सनं 20 जुलैला
आंदोलन सुरू केलेलं आहे, ते सुद्धा जंतर मंतरवरती त्यांनी निषेध नोंदवलेला आहे. त्याचबरोबर का टीएमसीचे जे खासदार आहेत उर्वरित, म्हणजे भाजपची जी मनमानी सुरू आहे, या मनमानीच्या विरोधामध्ये ते सुद्धा उपोषणाला बसलेले, आंदोलन त्यांनी सुद्धा केलेलं आहे. तसंच आता शेतकऱ्यांची सुद्धा आंदोलन सुरू आहेत. शेतकऱ्याची अवस्था तर आपल्याला माहिती आहे, युपी काय अवस्था आहे शेतकऱ्याची ही माहिती आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, युपी, उत्तराखंड, मध्य प्रदेश या ठिकाणी भली मोठी आंदोलनं ही शेतकऱ्याची सुरू आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये बऱ्याच संघटना सामील होणार आहेत. त्याचबरोबर बघा, ग्रामीण कामगार संघटना यांचं सुद्धा गावोगावी आंदोलन आहे. तसंच औद्योगिक कामगार त्यांचं नोएडा, मानसरोवर या ठिकाणी सुद्धा त्यांची आंदोलनं त्यांची हिंसक झालेली आहेत. तसंच 9 जुलैपासून शिक्षक संघटना सुद्धा रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, त्या सुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात त्यांची सुद्धा आंदोलनं सुरू आहेत. आता हे सगळं बघा सुरू आहे. तसंच इराणला भारताचा बघा, हार्मोज समुद्रामध्ये भारतीय खलाशांच्या झालेल्या हत्येवरून सुद्धा बघा त्याचा सुद्धा लोक निषेध नोंदवते ते. आता सध्या बघा, शिक्षण, शेतकऱ्यांचा हक्क, कामगार वेतन आणि जम्मू काश्मीर असे जे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांवरती सुद्धा सध्या देशभर आंदोलनं सुरू आहेत. म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये सगळीकडे आंदोलन सुरू आहेत. म्हणजे आपण जिकडे बघाल तिकडे आंदोलन सुरू आहे. आता देशामध्ये आंदोलन सुरू आहेत आणि केंद्र सरकार मात्र ह्याच्याकडे लक्ष देत नाही. केंद्र सरकारनं ही परिस्थिती योग्यरित्या हाताळणं गरजेचं आहे. तरुण हा या देशाचा युवा आहे आणि युवा म्हणजे देशाचं भविष्य असतं, देशाचं भवितव्य असतं. आता भाजपचं असं मत आहे की बाबा कॉक्रोच जनता पार्टीची लोक 1000, 2-4 लोक उपोषणाला बसलेले आहेत. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 20 लाखावरती असेल किंवा काय असेल ते असेल. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवक आहे, राज्यांमध्ये युवक आहे, बेरोजगार आहे. मग हा का रस्त्यावरती उतरत नाही? हे लोक रस्त्यावरती उतरले म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे असा भारतीय जनता पक्षाचा समज आहे. आणि त्यातले त्यात भाजपनं आजपर्यंत जी लोक उपोषणाला बसली आहेत किंवा काय, त्यांच्याकडे गांभीर्यानं दखल घेतलेली नाही. आज सगळ्या विचारवंतांना, ज्येष्ठांना असं वाटायला लागलेलं आहे की सोनम वांगचुक यांचं जर आंदोलन फेल गेलं तर पुन्हा भारतीय जनता पक्ष कुणी जरी उपोषणाला बसला तरी त्याच्या आंदोलनाकडे लक्ष देणार नाही. जाऊ दे म्हणून मेला तर मेला, काही त्याचा फरक पडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता देशामध्ये जे आता हे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. जर सोनम वांगचुक यांचं जर काय बरं वाईट झालं त्या ठिकाणी तर मात्र देशामध्ये गदारोळ माजल्याशिवाय राहणार नाही. जसं 2014च्या अगोदर अण्णा आंदोलन सुरू झालं होतं देशामध्ये, असंच काहीसं आता हे सोनम वांगचुक CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि या आंदोलनानं देशभर खळबळ माजवलेली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झोप उडालेली आहे. हे आंदोलन जर असंच देशभर वाढत जर गेलं, म्हणजे आता पसरलेलंच आहे सगळ्या देशामध्ये आंदोलनाची भूमिका. म्हणजे ते उत्तराखंड असेल, झारखंड असेल, त्यातच राहुल गांधी यांची सुद्धा विद्यार्थी जोडो अभियान, म्हणजे विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा, हे सुद्धा सुरू आहे यात्रा. आणि त्या यात्रेला सुद्धा भारतीय जनता पक्ष कडाडून विरोध करतोय. म्हणजे जिथं जिथं भाजपचं सरकार आहे तिथं परवानगीच देत नाही आणि काँग्रेसशी आंदोलन करतात. आता दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवरती जे CJPचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनादरम्यान या CJPचा जे प्रमुख आहे अभिजित दिपके यांनी देशातल्या जे सगळे विरोधी पक्ष नेते आहेत, सगळ्या विरोधी पक्षांना पत्र पाठवलेले आहेत की आपण पाठिंबा द्यावा.
जर आपण पाठिंबा नाही दिला, बघा अण्णा आंदोलन जे मोठं झालं, हे अण्णा आंदोलन कोणाच्या जीवावरती मोठं झालं? अण्णा आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा होता, त्याचबरोबर RSSचा पाठिंबा होता, तसंच जे विरोधी पक्ष होते काँग्रेसच्या त्या सगळ्यांचा पाठिंबा होता, म्हणून अण्णा आंदोलन मोठं झालं होतं. आज रोजी CJP जे कॉक्रोच जनता पार्टी आहे यांना कुणाचाच पाठिंबा नाही. मात्र हळूहळू काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, ममता बॅनर्जीचा TMC असेल किंवा चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष असेल, त्याचबरोबर तामिळनाडूचा जे आताचे मुख्यमंत्री विजय थालापती यांचा पक्ष असेल, या सगळ्यांनी आता पाठिंबा द्यायची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. म्हणजे काल चंद्रशेखर रावण जे म्हणतो आपण, ते तिथं जाऊन भाषण करून आले. त्यांनी सांगितलं 20 तारखेला चलो दिल्लीकडं सगळ्यांनी निघायचंय. हे जोपर्यंत धर्मेंद्र प्रसाद राजीनामा देत नाही तोपर्यंत एकानेही तिथून हलायचं नाही, असं काल त्यांचं भाषण झालं. आणि चंद्रशेखर आझाद म्हटले, बोलले की ते करतय आणि सगळी लोक निघतय. तर असंच काँग्रेसनं सुद्धा जर पाठिंबा दिला आणि ह्या सगळ्या पक्षांनी, विरोधकांनी जर पाठिंबा दिला तर मात्र भाजपचं अवघड झाल्याशिवाय राहणार नाही. सध्याची देशातली परिस्थिती तशीच आहे. देशात महागाई, बेरोजगारी, लोकांना कामधंदा नाही, महागाई आसमान छू, म्हणजे महागाईचा आलेख भयान वाढलाय. करप्शन वाढलंय, मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे, अख्खच्या अख्खं खाऊन टाकतायत. महाराष्ट्रातलंच आपण उदाहरण बघितलं असेल, जेवढ्या योजना पूर्ण झाल्या त्या अख्ख्याच्या अख्ख्या फ्लॉप योजना ठरलेल्या आहेत. सगळ्यांमध्ये करोडो रुपये वाया गेलेले आहेत, हे आपण बघितलं असेल. किंवा इतर राज्यात सुद्धा आपण बघितलं की प्रत्येकच राज्यामध्ये भ्रष्टाचार मोठा बोकाळलेला आहे आणि यामुळं सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत, जनता त्रस्त आहे. लोकांना वाटतंय की आता काय खरं नाही, हे भाजपवाले महागाई भयंकर करून टाकलेली आहे, म्हणून लोक या आंदोलनांमध्ये सहभागी व्हायला लागलेले आहेत. बरेच लोक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बघा, देशातली जी स्थिती आहे ही भयंकर स्थिती आहे, भयंकर वळणावरती आहे देश. आणि ही स्थिती सत्ताधारी बदलू शकतात, परंतु जाणीवपूर्वक ते बदलण्याचा त्यांचा मनसोबा नाही. सत्ताधारी फक्त खासदार फोडण्यामध्ये, पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त असताना आपल्याला दिसतात. देशामध्ये एवढे मोठे प्रश्न जरी असले तरी सुद्धा शरद पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये मग्न आहेत, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यामध्ये सगळे मग्न आहेत. म्हणजे शरद पवारांचा पक्ष फोडायचा होता, मात्र शरद पवारांनी सांगितलं की मीच पाठिंबा देतो. म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळे मग्न आहेत. TMC फोडलं, कुठं काय काय फोडण्यात, परंतु देशाच्या इतर प्रश्नांकडे कधीही लक्ष दिलं जात नाही. लक्ष देण्यासाठी भाजपला वेळ नाही, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मात्र देशाची परिस्थिती ही चिंताजनक आहे आणि यावरती ठोस असा उपाय निघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.